व्याख्यान देण्याचा मेळावा नाही. ते मी काय त्या बांगुडे पाटील किंवा तो अमोल कोल्हे किंवा तो बाबा पुरंदरे सारखा मी भाडखाऊही नाही. महाराष्ट्रामध्ये ते लोक 3%, मराठा समाज किती 32%, 3% विरुद्ध 32%, आणि 3% आपलीच मारतायत तरी चालेल. थोडं आपण डोळे वटारले असे छटी उघडून पळते, तुम्हालाही कळणार नाही. काय सांगणार त्या आईला जी घरी बसली आहे, ते एक माझ्या मुलासाठी मी एवढं कर्ज काढलं आणि तो एक दिवस डॉक्टर किंवा इंजिनियर बनेल, त्या आईला तुम्ही काय उत्तर देणार हे तरी सांगा. अरे हे काय चाललंय, कशाला चाललंय, तू करशील तो तुझ्या घरात घुसून तुझा मारीन, ही जोपर्यंत आपण मानसिकता तयार करत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही. हे मी या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो. ते आमचे शिवशाहीर होते, त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये त्या बाबा पुरंदरेची इज्जत काढली ना. मी त्या दिवशी औरंगाबादला त्याच्यावर टीका केली. आमच्या महाराजांबद्दल जे लिहिलं, तो हलकट घरी बसून श्वास घेतोय. मी तेव्हा तेच बोलतो, माणूस आजही महाराष्ट्रामध्ये जिवंत कसा आहे हेच मला आश्चर्य वाटतं.